नमस्कार. डिजिटल डीजी मराठी या यूट्यूब वाहिनीवर आपले सर्वांचे स्वागत आहे. आज आपण देवी देवतांचे कुंकुमार्चन कसे करावे याविषयी माहिती घेणार आहोत. सर्वप्रथम आपण कुंकुमार्चन म्हणजे काय हे बघूया. कुंकवांमध्ये शक्ती तत्वाला आकृष्ट करण्याची शक्ती असते, म्हणून देवीच्या फोटोला कुंकुमार्चन किंवा मूर्तीला कुंकुमार्चन केल्यावर ती जागृत होते आणि जागृत मूर्तीतील शक्ती तत्व कुंकवात येते. नंतर ते कुंकू आपण लावल्यास देवीतील शक्ती आपल्यामध्ये जागृत होऊ शकते. कुंकुमार्चन म्हणजेच देवीला कुंकवाने अभिषेक करणे होय. कुंकुमार्चन आपण कोणकोणत्या देवी देवतास करू शकतो, त्यामध्ये देवीच्या सगळ्या रूपांना, त्यानंतर गणपती, त्याच्यानंतर श्रीयंत्र म्हणजेच विष्णू लक्ष्मी आसन यांना आपण कुंकुमार्चन करू शकतो. आता आपण कुंकुमार्चन कसे करावे हे जाणून घेऊया. सर्वात प्रथम चौरंग किंवा पाट घ्यावा. चौरंगावर देवाचे आसन किंवा कोरे कापड ठेवावे. गोळी काढावी आणि फुलांनी सजवावे. नंतर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे दिवा लावून घ्यावा. दिव्याचे पूजन करावे, म्हणजेच अक्षदा किंवा हळदी कुंकू वाहावे. दिव्याचे पूजन झाल्यानंतर दिव्याला नमस्कार करावा, फुले वाहावी. त्यानंतर तो दिवा पाटाच्या समोर ठेवावा. पाटावर एक पूजेचे ताट ठेवावे. ताटाच्या मधोमध थोड्याशा अक्षदा ठेवाव्या. त्यानंतर सजवलेल्या ताटात गणपती बाप्पांना आसनस्थ करावे. आपण ज्या मूर्तीला कुंकुमार्चन करणार आहोत त्या मूर्तीला शुद्ध पाण्याने किंवा पंचामृताने स्नान घालावे. आता आम्ही मूर्तीला पाण्याने अभिषेक घालत आहोत. अभिषेक घालत असताना पंचामृतम समर्पयामी सुधा मूर्तम समर्पयामी असे म्हणावे. त्यानंतर मूर्तीला स्वच्छ कापडाने पुसून घ्यावे. कुंकुमार्चन आपण मंगळवारी, शुक्रवारी, अमावस्या, पौर्णिमा, नवरात्रीची पहिली माळ, 5वी माळ, 7वी माळ किंवा 9वी माळ या दिवशी, तसेच दीपावलीचा लक्ष्मीपूजनाचा दिवस हाही यासाठी अतिशय शुभ मानला जातो. आता पुढे काय करावे, त्याच पाटावर दुसरे ताट किंवा आहे तेच ताट धुवून स्वच्छ करून ठेवावे. त्या ताटात मधोमध अक्षता ठेवून त्यावर हळदी कुंकू वाहावे. आता ताटामध्ये आपण ज्या मूर्तीचे कुंकुमार्चन करत आहोत त्या मूर्तीला आसनस्थ करावे. आपण या ठिकाणी गणपती बाप्पांची मूर्ती घेतलेली आहे. आता आपण गणपती बाप्पांना हळद कुंकू लावावे, पूजा करावी. आता गणपती बाप्पांच्या चरणी त्यांचे आवडते जास्वंदीचे फूल चरणी अर्पण करावे व नमस्कार करावा. आता आपण आपल्या देवतेला किंवा बाप्पांना खीरपुरीचा किंवा गुळ खोबऱ्याचा, साखर शेंगदाण्याचा किंवा साध्या फळांचा नैवेद्य दाखवू शकतो. आता मूर्तीला दिव्याने ओवाळताना किंवा औक्षण करताना आरती म्हणावी किंवा
आपल्याकडे उपलब्ध असलेली कथा ऐकवावी. कुंकुमार्चन करताना केमिकल विरहित कुंकवाने करावे किंवा हळदीपासून बनवलेले कुंकू यासाठी अतिउत्तम राहील. आता प्रथम उजव्या हाताचा अंगठा, मधले बोट व हाताचे चौथे बोट या तिन्ही बोटांनी कुंकू घ्यायचे. आता ते कुंकू देवतेच्या चरणांपासून ते माथ्यापर्यंत वाहत जायचे. येथे आम्ही कुंकुमार्चन 11 वेळा करत आहोत. तुम्ही 5 वेळा, 7 वेळा, 11 वेळा किंवा जास्तीत जास्त 1008 वेळा करू शकता. तुमच्याकडे कुंकुमार्चन करण्यासाठी मूर्ती जर नसेल तर फोटो घेऊ शकता किंवा टाक घेऊ शकता. आता बघा, बाप्पांचे हे जे रूप खूप मनमोहक असे दिसत आहे. ज्या देवतेला आपण कुंकुमार्चन करत असाल त्या देवतेचा नामजप किंवा श्रीसुक्त म्हणू शकतात. मनातल्या मनात म्हणायचं आहे आणि मनोभावे असा नमस्कार करावा. आता बघा, तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की कुंकुमार्चन केल्यानंतर त्या कुंकवाचे काय करायचे. आता या कुंकवाचा स्त्रिया सिंदूर म्हणून वापर करू शकतात किंवा टिकलेच्या खाली कुंकू म्हणून लावता येईल किंवा पुरुष मंडळी या कुंकवाचा आपल्या कपाळी टिळक लावू शकतात. आता या ठिकाणी दुसरी एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की कुंकुमार्चन केलेल्या या कुंकवाचा उपयोग दुसऱ्या देवी देवतांच्या पूजेसाठी अजिबात वापरायचे नाही. तर मंडळी, हा व्हिडिओ कसा वाटला हे आपण कमेंटद्वारे सांगावे. आपण आपली कुलदेवता कोणती, तिचे स्थान कोणते हे कमेंटद्वारे जरूर कळवा आणि कमेंटमध्ये लिहा श्री गणेशाय नमः. असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी पुढील व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद. श्री गणेशाय नमः.